मैं कह रहा था दोस्तों कि कलयुग, हिंदी के शेर हैं कि कलयुग ये कैसी उल्टी गंगा बहा रहा है, कलयुग ये कैसी उल्टी गंगा बहा रहा है, माता पिता को बेटा ठोकर लगा रहा है। कलयुग ये कैसी उल्टी गंगा बहा रहा है, माता पिता को बेटा ठोकर लगा रहा है। कैसे कोई लिखेगा अब ये महान भारत, इस देश का तो अर्जुन रिक्शा चला रहा है, इस देश का तो अर्जुन रिक्शा चला रहा है। अब कृष्ण और सुदामा में कैसे मित्रता हो, अब कृष्ण और सुदामा में कैसे मित्रता हो। धनवान निर्धनों को कच्चा चबा रहा है, धनवान निर्धनों को कच्चा चबा रहा है। आइए इस अवसर पर, इस मौके पर मैं एक और शायर, हमारे नौजवान शायर गोपाल मापारी अकोला से, मैं उन्हें आवाज दे रहा हूं कि वो आए और अपना कलाम सुनाएं। सबसे पहले तो डॉक्टर साहब को बहुत सारी शुभकामनाएं, मुबारकबाद देता हूं। शम साहब, डॉक्टर साहब मेरे पिताजी के भी दोस्त हैं और बचपन में मेरे पिताजी मुझे डॉक्टर साहब से मिलने के लिए लेके आए और मुझे उन्होंने कहा कि तुम्हें भी डॉक्टर साहब जैसे बनना है, लेकिन उन्होंने ये नहीं बताया कि डॉक्टर बनना है कि शायर बनना है। तो इत्तेफाक से मैं शायर बन गया। शुक्रिया। कौमी एकता की जानिब से आसिफ भाई एक मतलब और शेर अर्ज करता हूँ कि देखिए, मैं इस वक्त थोड़ा रोकना चाहूंगा और कहना चाहूंगा आपसे कि शायर बड़ा सेंसिटिव, बड़ा हिस्सास होता है। एक जरा सी बात पे घायल होता है, एक जरा सी बात पे घायल होता है, शायर यूं भी आधा पागल होता है। इस लाइन में आपका स्वागत है। हाँ, मंदिर मस्जिद का जो मसला है ऊपर आ गया और उस पे जो शेर आए थे कि इतके जवळ उभारा मशिदीस मंदिराच्या, इतके जवळ उभारा मशिदीस मंदिराच्या, लागो तिच्या मिनारी भिंतीस मंदिराच्या। क्या कहने, क्या कहने, क्या कहने। इतके जवळ उभारा मशिदीस मंदिराच्या, लागो तिच्या मिनारी भिंतीस मंदिराच्या, आणि तेला शिवाय मेली चटणी इथे उपाशी। इतके जवळ उभारा मशिदीस मंदिराच्या, लागो तिच्या मिनारी भिंतीस मंदिराच्या, तेला शिवाय मेली चटणी इथे उपाशी। तिकडे अजीर्ण झाले पणतीस मंदिराच्या। अरे क्या कहने, क्या कहने, क्या कहने, क्या कहने। बहुत अच्छे, बहुत अच्छे। फिर से एक मतलब और दो शेर अर्ज है कि चिंता साऱ्या मिटल्यावर त्याने डोळे पण मिटले। क्या बात है। हाल ही में हमारे दोस्त एक लक्ष्मण जेवने जो मराठी के अच्छे शायर थे, उनका इंतकाल हो गया और वो जो बात जहन में चल रही थी उस पर ये शेर आया था और ये दो शेर आए थे कि चिंता साऱ्या मिटल्यावर त्याने डोळे पण मिटले, मग जगण्याशी असलेले जन्माचे भांडण मिटले। क्या कहने, क्या कहने। चिंता साऱ्या मिटल्यावर त्याने डोळे पण मिटले, मग जगण्याशी असलेले जन्माचे भांडण मिटले। आणि रणजित भैया, यावेळी तर पत्रा जागी थेट पत्रिका आली। चिंता साऱ्या मिटल्यावर त्याने डोळे पण मिटले, मग जगण्याशी असलेले जन्माचे भांडण मिटले। यावेळी तर पत्रा जागी थेट पत्रिका आली, अन पुढल्या एका एका पत्राचे कारण मिटले। अरे वाह वाह, क्या कहने, क्या कहने, क्या कहने। अरे बहुत अच्छा ख्याल है, क्या बात है यार। यावेळी तर पत्रा जागी थेट पत्रिका आली, आणि पुढल्या एका एका पत्राचे कारण मिटले। आणि का पुन्हा निवडणुका आली, का पुन्हा घोषणा आल्या, का पुन्हा निवडणुका आली, का पुन्हा घोषणा आल्या, बोटावरच्या शाहीचे आताच कुठे व्रण मिटले। का पुन्हा निवडणुका आली, का पुन्हा घोषणा आल्या, बोटावरच्या शाहीचे आताच कुठे व्रण मिटले। आणि एक 5 शेर असलेली गझल सादर करतो की हृदय भेदल्यावरही पाणी लागत नाही, हृदय भेदल्यावरही पाणी लागत नाही, म्हणून मी खडकाच्या नादी लागत नाही। शुक्रिया। हृदय भेदल्यावरही पाणी लागत नाही, म्हणून मी खडकाच्या नादी लागत नाही। आणि वावर विकून मोठे घर बांधलेस पुरा, वावर विकून मोठे घर बांधलेस पुरा, पण घरात पायाला माती लागत नाही। क्या कहने, क्या कहने।
वावर विकून मोठे घर बांधलेस पुरा, पण घरात पायाला माती लागत नाही. आणि तुझी आठवण हल्ली अपुरी अपुरी येते. तुझी आठवण हल्ली अपुरी अपुरी येते, फक्त आठवण येते उचकी लागत नाही. वो मला लागली कुणाची वो क्या बात है. शुक्रिया. प्यार सच्चा हो तो लगनी तो चाहिए. हमारे बूढ़े बड़े कहते हैं. तुझी बहुत अच्छा, आठवण बहुत हल्ली- अच्छा पढ़ रहे हो. शुक्रिया. तुझी आठवण हल्ली अपुरी अपुरी येते, फक्त आठवण येते उचकी लागत नाही. और ये मीटू जो हुआ था उसमें शेर है कि हाच पुरावा माझ्या निर्मळ चारित्र्याचा. क्या बात है बॉस. हाच पुरावा माझ्या निर्मळ चारित्र्याचा, मला पाहुनी कुठली खिडकी लागत अरे नाही. वाह 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 वाह. क्या बात है. हाच पुरावा माझ्या निर्मळ चारित्र्याचा, मला पाहुनी कुठली खिडकी लागत क्या रंग नाही. है जनाब आपका. वाह वाह वाह. आणि नुसत्या मोहोराचे काय लोणचे घालू. से बाहर है. नुसत्या मोहोराचे काय लोणचे घालू, जर नशिबाचा आंबा पाडी लागत नाही. क्या बात है. नुसत्या बहुत मोहोराचे अच्छे. काय लोणचे घालू, जर नशिबाचा आंबा पाडी लागत नाही. आणि हा एक शेर आहे पुन्हा नाजूक गुलाबी शेर आहे की रुसलेले ओठ तुझे ओठांनी उघडू का. हृदय भेदल्यावरही पाणी लागत नाही, म्हणून मी खडकाच्या नादी लागत नाही. आणि रुसलेले ओठ तुझे ओठांनी उघडू का, त्या कुलपाला दुसरी चावी लागत नाही. शुक्रिया. 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 बऱ्याच जणांना जवळचा वाटणारा शेर आहे कदाचित. हृदय भेदल्यावरही पाणी लागत नाही, म्हणून मी खडकाच्या नादी लागत नाही. आणि रुसलेले ओठ तुझे ओठांनी उघडू का, त्या कुलपाला दुसरी चावी लागत नाही. आणि शेवटचा शेर आहे शेती मातीचा शेर आहे की शेतीमध्ये कायम बुडूक हाती येते. जी व्यवस्था कशी आहे पहा. शेतीमध्ये कायम बुडूक हाती येते, शेंडा कधीच आमच्या हाती लागत नाही. हृदय भेदल्यावरही पाणी लागत नाही, म्हणून मी खडकाच्या नादी लागत नाही. शुक्रिया.